खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचे नियंत्रण सुटून ती थेट डिव्हायडरला धडकल्याची घटना घडली। कारने 3 वेळा पलटी घेतली, मात्र सुदैवाने दोन्ही प्रवासी बचावले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर आज संध्याकाळी एक भीषण अपघात घडला। नागपूर मुंबई महामार्गावर अकोल्याहून खामगावकडे वेगाने येणाऱ्या एका 4चाकी वाहनाचे अचानक नियंत्रण सुटले। चालकाचा ताबा सुटताच कार थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकली। धडकेनंतर कारने सलग 3 वेळा पलटी घेतली आणि काही क्षणांनी पुन्हा सरळ उभी राहिली। अपघात पाहणाऱ्या नागरिकांचे काळजाचे ठोके चुकले, मात्र सुदैवाने कारमधील दोन्ही प्रवासी मोठ्या दुर्घटनेतून बचावले। त्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून तातडीने खामगाव येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार जवळील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या तपासासाठी वापरण्यात येत आहे। भरधाव वेग आणि बेदरकार वाहन चालना पुन्हा एकदा जीवघेणी ठरू शकते याची आठवण करून देणारी ही घटना ठरली आहे।